वेगळं झालेलं नातं पोराच्या आजारपणानं परत जोडलं. गाव होतं देऊळगाव, नागपूर पासून जरा लांब, वर्धेच्या रस्त्याला लागून. तिथं राहत होता एक पोरगा. नाव त्याचं सुरेश. सुरेश दिसायला साधाच होता, पण मनात लय भला होता. शेतकऱ्याचा पोरगा, बापाची 2 एकर जमीन, तेवढ्यावरच घर चालवायचं. सुरेशने शिक्षण घेतलं, तालुक्याच्या शाळेत शिकला, मग नागपूरला जाऊन BASc केलं. गावात परतल्यावर एक छोटीशी नोकरी लागली, सहकारी बँकेत क्लर्क म्हणून. आणि त्याच गावात राहायची एक पोरगी. नाव तिचं मीरा. मीरा दिसायला सुंदर होती आणि शिकलेली बी होती. तिचा बाप गावचा पाटील, बऱ्यापैकी पैसेवाला माणूस. मीरानं BA केलं होतं आणि गावातल्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. सुरेश आणि मीरा एका शाळेत शिकले नव्हते. लहानपणापासूनचा घरोबा. मोठं झाल्यावर दोघांच्या मनात एकमेकांबद्दल आपुलकी निर्माण झाली. पण मीराच्या घरच्याले सुरेश सारखा गरीब पोराशी लग्न लावून द्यायचं नव्हतं. लय भांडण झाली घरात. मीरानं हट्ट धरला. शेवटी पाटलानं नमत घेतलं आणि दोघांचं लग्न लावलं. लग्नाची पहिली 2-3 वर्ष लय गोड गेली. सुरेश आणि मीरा एकमेकांले जीव लावून राहत होते. 2 वर्षानंच त्यांच्या घरात एक पोरगा जन्माला आला. नाव ठेवलं त्याचं अर्जुन. अर्जुनच्या येण्यानं घरात आनंदाला उधाण आलं. सुरेश तर अर्जुनले घेऊन गावभर फिरायचा. माया पोरगा बघा म्हणून सांगत सुटायचा. पण म्हणतात ना, सुखाच्या दिवसाले कुणाची तरी नजर लागते. सुरेशची नोकरी बँकेत बऱ्यापैकी होती, पण पगार तेवढाच होता. मीराच्या माहेरचं वैभव आणि सुरेशचं साधं राहणीमान याच्यामध्ये फरक दिसायला लागला. मीराच्या आईनं आणि बहिणीनं तिच्या डोक्यात हे भरायला सुरुवात केली की तू लय चांगली शिकलेली पोरगी, तुला एवढ्या साध्या घरात कशाला अडकून पडायचं. हळूहळू मीराच्या मनात नवऱ्याबद्दल असंतोष तयार होत गेला. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण व्हायला लागली. सुरेश समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, पण मीराच्या मनात एकदा लिमिट शिरलं की ते काही निघत नव्हतं. घरात रोज कटकट, रोज वाद. अर्जुन तेव्हा फक्त 3 वर्षाचा होता. त्याला काहीच कळत नव्हतं, पण आई बापाचं भांडण बघून तो बी घाबरून रडायचा. एक दिवस असंच मोठं भांडण झालं. मीरानं रागाच्या भरात बोलून टाकलं, मले हे लग्न आता नको, मी माहेरी जाते. सुरेशनं समजवायचा लय प्रयत्न केला, पाया पडला, माफी मागितली, पण मीराच्या डोक्यातून तिच्या माहेरच्यांनी भरलेलं विष निघत नव्हतं. शेवटी गोष्ट कोर्टापर्यंत गेली आणि 6 महिन्याच्या आतच घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या वेळी सगळ्यात मोठा प्रश्न होता अर्जुनचा. कोर्टानं ठरवलं की अर्जुन आईजवळच राहील. बापाईले फक्त महिन्यातून एकदा भेटायची परवानगी. सुरेशचं काळीज फाटलं तेव्हा, पण नाईलाज होता. मीरा अर्जुनले घेऊन आपल्या माहेरी नागपूरला निघून गेली. सुरेश गावातच राहिला, एकटा. त्याच्या आठवणीत, त्याच्या दुःखात. सुरुवातीचे काही महिने सुरेश महिन्यातून एकदा अर्जुनले भेटायला जायचा, पण मीराच्या घरचे लोक त्याला फार चांगल्या नजरेनं बघत नव्हते. हळूहळू भेटीगाठी कमी होत गेल्या. अर्जुन लहान होता, त्याला सुरेशची ओळखच धुसर होत गेली. काही वर्षातच मीरानं दुसरं लग्न केलं, एका शहरातल्या व्यापाऱ्याशी. अर्जुनले त्या माणसानं सांभाळलं, पण सख्या बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही हे करत सुरेशनं मात्र दुसरं लग्न केलं नाही. गावातल्या लोकांनी लय समजावलं, आता नवीन आयुष्य सुरू कर, पण सुरेशचं मन काही मानत नव्हतं. तो म्हणायचा, मया पोराची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आणि मीराची बी. तो आपल्या नोकरीत मन रमवत गेला. हळूहळू बँकेत तरक्की मिळाली, तो मॅनेजर झाला, पण घरात मात्र एकटेपणा तसाच राहिला. इकडे मीराचं दुसरं लग्न वरून बघायला चांगलं दिसत असलं, आतून तसं सुखी नव्हतं. तिचा दुसरा नवरा व्यापारी माणूस, पैशापुरता विचार करणारा. अर्जुनले तो सावत्र मुलगा समजायचा, आपला मुलगा मानत नव्हता. मीराले हे लय उशिरा कळलं की तिनं जी चूक केली त्याची किंमत आता तिचा पोरगा भरतोय. अर्जुन मोठा होत गेला. आता तो 4थ्या वर्षाचा झाला होता. शाळेत हुशार होता, पण मनातून एकटा एकटा वाटायचा. त्याला नेहमी वाटायचे की आपल्या खऱ्या बापाची आठवण अंधुक अंधुक येते, पण चेहरा नीट आठवत नाही. आईले विचारलं तर आई डोळ्यात पाणी आणून विषय बदलायची. आणि याच काळात एक मोठं संकट आलं. अर्जुनले अचानक तब्येत बिघडायला लागली. सारखा ताप यायचा, अशक्तपणा वाढत गेला. डॉक्टरांनी तपासलं तर कळलं की अर्जुनले रक्ताचा गंभीर आजार झालाय, ल्युकेमिया. हे ऐकून मीराच्या पायाखालची जमीनच सरकली. दुसरा नवरा तर हे ऐकून अजूनच दूर व्हायला लागला. त्याले हे सगळं झेपत नव्हतं. आणि खरं सांगायचं तर त्याले अर्जुनसाठी एवढा खर्च करायचा बी नव्हता.
गावातल्या दवाखान्यात हा आजार बरा होणार नव्हता. त्यासाठी मोठ्या शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे होतं. मीरानं नागपूरच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये अर्जुनले दाखल केलं. पैशाचा प्रश्न मोठा होता. दुसरा नवरा मदत करायला काकू करत होता. मीरा एकटी पडली. तिच्या डोळ्यासमोर तिचा पोरगा तडफडत होता आणि तिच्याजवळ काहीच इलाज नव्हता. त्याच हॉस्पिटलमध्ये त्याच वेळी दुसऱ्या एका वार्डात एक माणूस आपल्या हृदयाच्या तपासणीसाठी दाखल होता. तो होता सुरेश. गेल्या काही महिन्यापासून सुरेशले छातीत दुखायचं. गावच्या दवाखान्यानं त्याला नागपूरले पाठवलं तपासणीसाठी. नशिबाचा खेळ बघा. दोघांनी एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या वार्डात होते, पण एकमेकायले माहीतच नव्हतं. एक दिवस सुरेश आपल्या तपासणीनंतर हॉस्पिटलच्या कॉरिडॉर मधून चालला होता. तेवढ्यात त्याले एक ओळखीचा चेहरा दिसला. मीरा वर्षांनी दिसत होती. चेहऱ्यावर सुरकुत्त्या वाढल्या होत्या. डोळ्याखाली काळी वर्तुळ होती, पण ती मीराच होती यात शंका नव्हती. सुरेशचं काळीज एका क्षणात धस्त झालं. तो जागच्या जागी थांबला. मीरा एका वार्डाच्या दरवाजाजवळ खुर्चीवर बसून रडत होती. सुरेशनं हळूच जवळ जाऊन विचारलं, मीरा तू इथं? मीरा वर बघितलं आणि तिचा बी श्वास थांबला. समोर सुरेश उभा होता. तो सुरेश जो एकेकाळी तिचा नवरा होता, ज्याले तिनं सोडून दिलं होतं. काही क्षण दोघं बी काहीच बोलू शकले नाही. मग मीरानं रडतच सांगितलं, सुरेश आपला अर्जुन, त्याला लय मोठा आजार झालाय. रक्ताचा कॅन्सर आहे. त्याले डॉक्टर म्हणतात लय खर्च लागेल इलाजासाठी. आणि आणि मयाजवळ तिचा आवाज दाटून आला. सुरेशले हे ऐकून जमीनच हादरली. आपला अर्जुन हे शब्द ऐकताच त्याच्या मनात वर्षापासून दाबलेली माया एका क्षणात उफळून आली. तो काहीच न बोलता सरळ त्या वार्डाकडे धावला. आत बेडवर एक फिकट चेहऱ्याचा पोरगा झोपला होता. हाताईले सलाईन लावलेली, चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती. सुरेशनं त्याले बघताच ओळखलं. डोळे अगदी त्याच्यासारखेच होते. सुरेश हळूच त्याच्या जवळ गेला. हात हातात घेतला. अर्जुननं डोळे उघडले. अनोळखी नजरेनं बघितलं. मीरा मागून आली आणि म्हणाली, बाळा हे हे तुझे बाबा आहेत, तुझे खरे बाबा. अर्जुनच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. जणू वर्षापासून हरवलेलं काहीतरी परत सापडल्यासारखं. सुरेशनं तिथेच ठरवलं की आता तो अर्जुनले एकटं सोडणार नाही. त्यानं डॉक्टरांशी बोलून सगळी माहिती घेतली. इलाज महाग होता, पण सुरेशनं आपली सगळी जमापुंजी, गावची जमीन गहाण ठेवून पैसे उभे केले. तो रोज हॉस्पिटलमध्ये यायचा. अर्जुन जवळ बसायचा, त्याला गोष्टी सांगायचा, धीर द्यायचा. मीराले सुरेशचं हे रूप बघून स्वतःच चुकीची जाणीव झाली. एक दिवस रात्री हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये दोघं बी बसले असताना मीरा म्हणाली, सुरेश मी लय मोठी चूक केली. तू हा साधेपणा मला कमीपणा वाटला, पण खरं प्रेम काय असतं हे मले आता कळतंय. माफ कर मले. सुरेशनं तिच्याकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त एक जुनी वेदना आणि आत्ताची काळजी होती. तो म्हणाला, जुनं झालं ते झालं मीरा. आता फक्त अर्जुनचा विचार करू. त्याले बरं व्हायलाच पाहिजे. दिवस माग दिवस जात होते. केमोथेरपीचे सायकल चालू होते. अर्जुनचं शरीर लय अशक्त झालं होतं. केस गळून गेले होते, पण त्याच्या डोळ्यातली आशा वाढत होती, कारण आता त्याला त्याच्या बाप जवळ मिळाला होता. सुरेश रोज त्याले म्हणायचा, बाळा तू लढ, बाबा तुझ्या बरोबर आहे. मीराचा दुसरा नवरा मात्र या सगळ्यांपासून पूर्णपणे दूर गेला. त्यानं साफ सांगून टाकलं की त्याला या सगळ्यात रस नाही आणि काही दिवसातच त्यानं मीराशी बी संबंध तोडले. मीरा आता खऱ्या अर्थानं एकटी पडली, पण तिच्या जवळ आता सुरेशचा आधार होता, जो तिनं एकेकाळी स्वतःच्याच हातानं दूर लोटला होता. 6 महिने असेच गेले. इलाज चालूच होता. काही वेळ अर्जुनची तब्येत सुधारायची, तर काही वेळा अचानक बिघडायची. या रोलर कोस्टर मध्ये सुरेश आणि मीरा एकमेकायले सावरत, एकमेकायले धीर देत राहिले. जुनी भांडण, जुने गैरसमज हळूहळू विरघळून जात होते. दोघायला बी कळून चुकलं होतं की खरं नातं पैशात किंवा प्रतिष्ठेत नसतं, ते फक्त प्रेमात आणि विश्वासात असतं. एक दिवस डॉक्टरांनी दोघायले बी केबिन मध्ये बोलवलं. सुरेश आणि मीराचं काळीच धडधडत होतं. डॉक्टर म्हणाले, अर्जुनच्या रिपोर्टमध्ये लई चांगली सुधारणा दिसते. कॅन्सर सेल्स कमी होत चालल्यात. अजून काही महिने इलाज चालू ठेवला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. हे ऐकून दोघांच्या बी डोळ्यात आनंदाश्रू आली. मीरानं सुरेशचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, देवानं आपल्याला दुसरी संधी दिलीये. सुरेश पुढच्या काही महिन्यात अर्जुनची तब्येत हळूहळू सुधारत गेली. केस परत यायला लागले, अंगात ताकद यायला लागली, चेहऱ्यावर हसू परत आलं.
डॉक्टरांनी शेवटी सांगितलं की अर्जुन आता धोक्याबाहेर आहे, त्याला घरी नेऊ शकता. घरी जायच्या आधी सुरेशनं मीराले विचारलं, मीरा आता पुढं काय? अर्जुनले परत एकदा आई बाबा दोघं बी हवेत, पूर्ण कुटुंब हवं. मी तुले परत एकदा विचारतो, मयाशी परत लग्न करशील का? मला वाटतं मीराच्या डोळ्यातून पाणी वाहू पहिल्यांदा लागलं. माझ्याकडे तिनं काही न मानेनं बोलता होकार दिला. शब्द पाहिलंस. तिच्या तोंडातून दिवशी फुटतच नव्हते. सायली म्हणाली, काही दिवसांना मला वाटलं गावातच ज्या एक छोटासा दिवशी तू माझं कार्यक्रम झाला. दुःख नात्याच्या साक्षीनं सुरेश आणि मीरानं परत एकदा एकमेकाईले साथ देण्याची शपथ घेतली. अर्जुन तो आता पूर्णपणे बरा झाला होता. तो दोघांच्या मध्ये उभा राहून हसत होता, जणू त्याचं तुटलेलं कुटुंब परत जुळलं होतं. गावातले लोक म्हणायचे, बघा नशिबात असलं की माणसं परत भेटतातच, मग ते किती बी दूर गेले तरी. सुरेश आणि मीराची ही गोष्ट गावभर पसरली. लोक म्हणायचे की खरं प्रेम आणि खरं नातं वेळेनं आणि परिस्थितीनं तपासले जातं आणि जे टिकतं ते खरं. अर्जुन आता मोठा झालाय, शाळेत परत जायला लागलाय आणि रोज रात्री झोपताना आपल्या आईबाबाच्या मधोमध झोपतो. दोघांचा हात धरून सुरेश आणि मीरा आता एकमेकाईले बघून हसतात. जुन्या चुकांची आठवण काढून त्यातून शिकलेला धडा एकमेकाईले सांगतात. या गोष्टीतून एक शिकवण मिळते, नात्यात कधी कधी गैरसमज, अहंकार आणि बाहेरच्या लोकांचे शब्द माणसाईले दूर नेतात, पण खरं प्रेम कधीच मरत नाही. वेळ आली की ते परत जागं होतं आणि कधी कधी देव अशा परिस्थिती निर्माण करते ज्यातून माणसाईले आपली चूक कळते आणि पुन्हा जवळ येण्याची संधी मिळते. सुरेश आणि मीराची ही गोष्ट फक्त त्यांचीच नाही, तर अशा लाखो लोकांची आहे जे रागाच्या भरात अहंकारापायी आपल्या माणसाईले दूर लोटतात. पण लक्षात ठेवा, नातं तोडणं सोपं असतं, पण जोडणं तेवढंच अवघड. म्हणून वेळी सावध व्हा, आपल्या माणसाईले समजून घ्या, कारण आयुष्यात प्रत्येक वेळी दुसरी संधी मिळेलच असं नाही. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा भावनिक आणि प्रेरणादायी गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.